पतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। शक्नोती है वह सोढून प्राक शरीर विमोक्षणा। काम क्रोधोद्भवं वेगम सयुक्तः स सुखी नरः। योऽन्तः सुखोऽन्तरा रामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति। लभन्ते ब्रह्मनिर्वाण मूषयः क्षीणकल्मषः छिन्नद्वेधा यतात्मानः सर्वभूतहिते रतः। हे शरीर पडण्यापूर्वीच जो मनातील काम क्रोधाचा वेग सहन करू शकतो त्याचीच बुद्धी सम झाली व तोच सुखी झाला। जो अंतःकरणात सुखी झाला व आत्मस्वरूपीच रममान होतो व आतील आत्मज्ञान ज्योती प्राप्त झाली असता तो योगी ब्रह्मभूत होऊन शेवटी ब्रह्मात मिळतो। निष्पाप झालेले ज्यांचा द्वैत प्रत्यय निशेष नाहीसा झाला त्यांनी अंतःकरण स्वाधीन केले व सर्व भूतांचे कल्याण इच्छिणारे जे ऋषी त्यांना शेवटची ब्रह्मस्थिती प्राप्त होते। ज्ञानी यांचा हनठाई यांची मातुही कीर नाही। देही देहभावो जिही स्ववश केले जया ते ब्रह्म्याची भाष। नेणिजेची निशेष अंतरी सुख एकाथी। परी ते वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षीये फळे चुंबिजे तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगिते पणही। भोगी अवस्था एकी उठी ते अहंकाराचा अचळ लोटी। मग सुखेसी घे गाठी गाढेपणी तिये आलिंगन मेळी होय आपे आप कवळी। तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे का आकाशी वायू हारपे। तेथ दोही हे भाष लोपे जैसे सुखची उरे स्वरूपे सुरती तिये। ऐशा द्वैताची भाष जाय मग म्हण जरी एकची होय तरी तेथ साक्षी कवणू आहे जाणते जे। ज्ञानी पुरुषांच्या ठिकाणी या विषयांची निश्चयाने मुळीच गोष्ट देखील नसते। त्यांनी देहात असूनच देहाचे विकार स्वाधीन करून घेतलेले असतात। ज्यांना बाह्य पदार्थाचे मुळी ज्ञानच नसते व एक आत्मसुखच अंतःकरणात भरलेले असते। ज्याप्रमाणे पक्षी फळाहून वेगळा राहूच फळाचा स्वाद घेतो त्याप्रमाणे आपल्याला वेगळे ठेवून ज्ञानी पुरुष ते सुख भोगीत नाही तर तिथे भोगतेपणही विसरले जाते।
विषय सुखाच्या भोगात भोगता भोग्य भोग अशी वस्तू ही त्रिपुटी या ठिकाणी राहते, तशी आत्मसुख भोगांना राहत नाही. या आत्मसुखाच्या भोगात अशी काही सुखाची स्थिती असते की ती भोग झाला असता अहंकाराचा पडदाच राहत नाही आणि चित्त आत्मसुखाची दृढ मिठी मारते. म्हणजे चित्त केवळ आत्मस्वरूपच होते. चित्त व आत्मसुख यांच्या या आलिंगनात जाणीवरहित सहज ऐक्य होते व जळात जळ मिळाले असता मग ते वेगळे दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी व आत्मा त्या सुखात वेगळे राहत नाही. किंवा आकाशात वायू लोपला गेला असला म्हणजे मग आकाश व वायू अशी दोनपणाची भाषाच राहत नाही. तसेच ज्ञानी व आत्मा यांचे ऐक्य झाले की त्या ऐक्यात ज्ञानी व आत्मा हे दोन शब्द जाऊन एकच सुख उरते. म्हणजे शब्द मात्र देखील दोनपणे राहत नाही. अशी द्वैताची भाषा नाहीशी होते व मग तेथे दोघे एक झाले असे म्हणावे लागते. तर त्या ऐक्याची जाणीव ठेवणारा साक्षी तरी कोण राहतो? आत्मसुखात जाणीवच राहत नाही किंवा जाणीव ठेवून आत्मसुख किंवा ब्रह्मसुख कधीही मिळत नाही. म्हणून अर्जुना, हे सर्व असू दे, जेथे जी स्थिती असते ती बोलताच येत नाही, मग कोणी काय बोलावे? आत्माराम झालेले पुरुष स्वभावतः ज्या अनुभवाच्या खुणा जाणतात, जे पुरुष अशा जाणीवरहित आत्मसुखाने मत्त झाले व केवळ आपणच होऊन राहिले, ते पुरुष समरसतेच्या ओतलेल्या मूर्ती आहेत असे जाण. ते ब्रह्मज्ञानाला किंवा ब्रह्मानंदाला आलेले आकार होत. ब्रह्मसुखाचे अंकुर होत आणि पूर्ण आत्मज्ञानाने केलेली क्रीडा होय. ते विवेकाचे मूळ गाव होय किंवा त्यांची मूर्ती म्हणजे परब्रह्माचा स्वभावच म्हणता येतो. अथवा त्यांनी ब्रह्मविद्येचे अलंकाराने भूषविलेले अवयव असंच त्यांना म्हणता येईल. ज्ञानी पुरुष सत्वाचेही शुद्ध सत्व होत किंवा जे चैतन्याचे अवयव होत, हे वर्णन ऐकून श्री गुरु निवृत्तीनाथांनाच असं म्हणावं लागलं, हे एक एक किती आता वर्णन करशील? तू संतांचे स्तवन करताना त्यात इतका रंगून जातोस की ते श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा सुसंवाद सांगत आहेस हेही तुला भान राहत नाही आणि निर्गुण स्वरूपाचेही सुंदर गोड शब्दांनी वर्णन करतोस. पण आता रसाचा पूर आवर आणि हा पूर आवरता घेऊन ग्रंथाचा अर्थरूप दिवा लाव आणि श्रवण करणाऱ्या संतांच्या हृदय मंदिरात आत्मकल्याणाचा प्राप्त काळ होऊ दे. याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांचा ऐकण्याचा उल्हास पाहून श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज यांनाही तसाच उल्हास प्राप्त झाला. मग श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की आता श्रीकृष्ण भगवान काय बोलले तेच ऐका. अर्जुना, अत्यंत अमर्याद व खोल आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम एकसारखा तळस गाठला व तेथेच कायमचे स्थिर झाले व तद्रूप बनले,
किंवा जो स्पष्ट आत्मप्रकाशाने सर्व विश्वच आत्मस्वरूप पाहतो तो देहा सहज सुखाने परब्रह्म झाला असे म्हणता येईल, असे मानता येईल. जी परब्रह्म स्थिती अत्यंत सत्यरूप आहे किंवा जे निस्सीम अविनाश आहे, ज्यांच्या विषय सुखाची कामना निशेष निघून गेली असे पुरुषच ज्या ब्रह्मस्थितीचे अधिकारी असतात. जी ब्रह्मस्थिती इंद्रियादिकांना जिंकणाऱ्या महर्षींपुढे वाढली जाते, अत्यंत विरक्त झालेल्या पुरुषांच्या वाट्याला येते आणि अखंड संदेहरहित झालेल्यांच्या ठिकाणी जिचे मुबलक पीक येते. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अभितो ब्रह्म निर्वाणं वर्तते विदितात्मनां. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणाः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. ज्यांनी अंतःकरणाचा निग्रह केला आहे, काम क्रोधादी विकार रहित जे झाले आहेत आणि आत्मस्वरूप ज्यांनी जाणले आहे, अशा ज्ञानी पुरुषाला सर्वत्र मुक्त स्थितीतच प्रत्ययाला येते किंवा सर्व आत बाहेर त्याला ब्रह्मच दिसते. देहाच्या बाहेर असणारे जे शब्दादी विषय यांना बाहेरच ठेवून म्हणजे त्यांचे चिंतन न करता, विषय मनात शिरू न देता, दोन भ्रुकुटींच्या मध्ये दृष्टी ठेवून नाकातून वाहणारे प्राण व अपान यांना सम करून ज्यांनी इंद्रिये, मन व बुद्धी यांचा निरोध केला आहे व जो मोक्षपरायण झाला व विषय वासना, भय, क्रोध या विरहित झाला, असा मुनी सदा सर्वदा मुक्तच असतो. जीही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतिले, ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण, तेची ते पुरुष जाण पंडू कुमरा. ते ऐसे कैसेनी झाले जे देहीचे ब्रह्मत्व आले, हे ही पुससी तरी भले संक्षेपे सांगो. तरी वैराग्याचे नि आधारे जी ही विषय दौडूनी बाहिरे, शारीरी एकंदरे केले मन. सहजे ती संधी भेटी, जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी, तेथ पाठी मोरी दिठी पारखोनिया. सांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम, चित्तेसी व्योम गामिये करीती. तेथ जैसी रथचोदके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे. मग एक वेगळे निवडू नये.
तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जैसे सरोवर आटे, जे वेळी गगनी लयो मना, पवने कीजे. जेथ हे संसार चित्र उमटे, तो मनोरूपू पटू फाटे. जैसे सरोवर आटे, मग प्रतिभा नाही. तैसे मनपण मुदूल जाये, मग अहम भावादिक के आहे. म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेतले व अशा रीतीने आपणच आपल्या चित्ताला जिंकले, ते पुरुष जेथे निजले असता पुन्हा जागे होत नाहीत. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी पुन्हा देह बुद्धी उत्पन्न होत नाही, ते ब्रह्मच शेवटली स्थिती आहे. ते जाणूनच ते ब्रह्मविद होत असतात. म्हणूनच ते पुरुषही ब्रह्मच होतात. ते पुरुष देहासकट ब्रह्मरूप कसे झाले असे जर विचारशील तर संक्षेपाने सांगतो ते ऐक. भगवंत अर्जुनाला असं म्हणतात आहे की देहासकट पुरुष ब्रह्मरूप कसे होतात, हा प्रश्न अर्जुनाला पडला आणि त्यांनी भगवंतांनी त्याच्या मनातला हा प्रश्न बरोबर ओळखला. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे पुरुष देहासकट ब्रह्मरूप कसे होतात, हा तुझ्या मनामध्ये जर प्रश्न उत्पन्न झाला असेल तर तो नीट लक्ष देऊन ऐक. संक्षेपाने ते पण मी तुला सांगतो. विषयाविषयीच्या वैराग्याने ज्यांनी विषयांचे चिंतन करणे सोडून देऊन विषयांना मनातून बाहेर घालवून दिलेले आहे व संपूर्ण मनच केले. बाहेरच्या विषयांचे सेवन करण्याकरता मन इंद्रिय रूप होत असते. बाहेरच्या विषयांचे सेवन करण्याचा व्यापार बंद पडला की सर्व इंद्रिये ही आपोआप मनरूप होतात आणि मग एकंदर सर्व एकच मनच राहतं एवढं मोठं. मग दोन भ्रुकुटींच्या मधली जागा किंवा दोन भ्रुकुटींची ज्या ठिकाणी गाठ पडते व इडा आणि पिंगळा या ज्या दोन नाड्या आहेत, या नाड्या व सुषुम्ना ह्या ज्या संधीचे ठिकाणी एकवटतात, त्या भ्रुकुटीच्या मध्यात दृष्टी अंतर्मुख करावी लागते. दृष्टी अंतर्मुख केली की डावी नाकपुडी उजव्या नाकपुडीचे हे मार्ग सोडून प्राण अपान यांना एक करून चित्ताला आकाशात मिळवतात, म्हणजेच आकाशरूप करतात. मग ज्याप्रमाणे रस्त्यावरील सर्व पाणी घेऊन गंगा समुद्रात मिळाली असता मग पाणी अलग अलग निवडले जात नाही, त्याप्रमाणे ज्यावेळी प्राणायामाने मनाचा आकाशात लय केला जातो त्यावेळी सर्व प्रकारच्या वासना आपोआप नाहीशा होतात. ज्या मनोरूप वस्त्रावर हे जगाचे चित्र भासते ते मनोरूप वस्त्र फाटले जाते. मग ज्याप्रमाणे सरोवरातील पाणी आटले म्हणजे त्यातील प्रतिबिंब नाहीसे होते, त्याप्रमाणे सर्व जगाच्या भासाला कारण असणारे मुख्य मन नाहीसे झाल्यावर अहम भावादिक तत्वे कुठून भासणार. म्हणून अशा रीतीने तो आत्मानुभवी पुरुष शरीरानेच ब्रह्म होतो. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमुच्यति। यज्ञ तप या कर्माचा भोक्ता, सर्व लोकांचा शास्ता, सर्व जीवांचा अहेतुक कल्याण करता असा जो मी, त्या मला जाणून पुरुष परम शांतीला प्राप्त होतो। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आम्ही मागा हन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले, ते येणे मार्गे आले म्हणून या। आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर, क्रमोनी हे पार पातले ते। तिही आपण पे करुनी निर्लेप, प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचेची रूप होऊनी ठेले। ऐसा योगयुक्तीचा उद्देशू, जेथ बोलिला ऋषिकेशू, तेथ अर्जुनू सुदंशू म्हणोनी चमत्कारला। ते देखिली या कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्था ते म्हणितले, काही पाचित्त उवाईले ये बोली तुझे। तव अर्जुन म्हणे देवो, परचित्त लक्षणांचा रावो, भला जाणितला जी भावो, मानसू माझा। म्या जे काही विवरूनी पुसावे, ते आधीची कळिले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुनी। एरवी तरी अवधारा, जो दाविला तुम्ही अनुसारा, तो पोहण्याहुनी पाय उतारा, सोह पा जैसा। तैसा सांख्याहुनी प्रांजळ, परी आम्हा सारिखा खिया अभोळा। येत आहाती परी काही काळा, तो साहो येवर। म्हणोनी एक वेळ देवा, तोची पडताळा घेयावा, विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची। तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझा हा मार्गू गमला निका, तरी काय झाले ऐकी जो का, सुखे बोलो। अर्जुना तू परिससी, परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची। आधीच चित्त मायेचे, वरी मिष झाले पर्यंताचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवण जाणे। ज्ञानी पुरुष सदेह ब्रह्मरूप होतात, असे जे आम्ही सांगितले, ते या मार्गाने आले म्हणून सदेह ब्रह्मरूप होतात। आणि यमनियमांचे डोंगर उतरून व अभ्यासाचे सागर तरुण ते पार होतात। त्या ज्ञानी पुरुषांनी कर्मादी उपाधी रहित आपल्याला करून सर्व प्रपंच मनोमात्र आहे असे प्रत्यक्ष अनुभवाने त्यांचे माप केले। म्हणजे वस्तुतः प्रपंच मुळीच नाही असा प्रपंचाचा अंत पाहिला, व मग केवळ शांतीचे स्वरूप म्हणजे निशेष वासनारहित ब्रह्मस्वरूप होऊन राहिले। याप्रमाणे अभ्यासरूपी योगाच्या युक्तीचा सदेह ब्रह्म होणे हा उद्देश आहे असे भगवान बोलले। तेव्हा त्या चतुर अर्जुनाला त्या मार्गाचा मोठा चमत्कार वाटला। ते पाहून भगवान हसून म्हणाले, काय अर्जुना, माझे हे बोलणे ऐकून तुझे चित्त उल्हासित झाले असे दिसते। तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा तू अंतर्यामी आहेस, दुसऱ्याच्या चित्तातले जाणणाऱ्यांचा तू राजा आहेस। माझ्या मनातील भाव आपण बरोबर ओळखला। मी जे काही विचार करून आपणाला म्हणणार होतो ते आपण अगोदरच जाणले, तर मग तेच आता स्पष्ट आपण सांगा। साधारणतः पहा देवा, जो तुम्ही आता मार्ग दाखविला तो पाण्यातून पोहून जाण्यापेक्षा
जसा पाणउतार मार्ग सोपा असतो तसा तो आमच्या सारख्या अशक्तांना ज्ञान मार्गाहून सरळ सोपा वाटतो. पण त्यात सिद्धी होण्याला काळ लागतो. तो काळ एकदाचा खुशाल सहन करता येईल. म्हणून देवा, पुन्हा एकदा त्याचीच मज पुढे उजळणी करा. विस्तार करून सांगत असाल तर सविस्तर सांगा. तेव्हा भगवान म्हणतात, बरे आहे अर्जुना, हाच मार्ग तुला उत्तम वाटतो ना, तर हरकत काय आहे, तोच आम्ही तुला आनंदाने सांगतो. ऐक अर्जुना, तू जर लक्ष देऊन ऐकशील आणि ऐकून त्याचे आचरण करशील तर आम्ही काय सांगण्यास कमी करू. श्री ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी असं म्हणतात, अगोदरच मायेचे चित्त प्रेमळ असते, त्यातही आवडत्याचे निमित्त झाले तर त्या अद्भुत प्रेमाचे कोण वर्णन करू शकेल. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी, हे असो निजे दृष्टी हरीची वाणू, जे अमृताची बोतली की प्रेमची पिऊन मातली, म्हणोनी अर्जुन मोहे गुंतली निघो नेणे. हे बहु जे जे जल्पी जेल, तेथे कथेसी फांकू होईल, परी ते स्नेह रूपान येल बोलवरी. अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताची जी प्रेमदृष्टी होती ती म्हणजे करुण रसाचा वर्षाव होय असे म्हणावे लागेल. की ती नव्या नव्या प्रेमाची भगवंताने सृष्टीच निर्माण केली असे म्हणावे लागेल. काही असो, करुण रसाचा वर्षाव असो किंवा प्रेमाची भगवंताने निर्माण केलेली सृष्टी असो, भगवंताच्या प्रेमदृष्टीचे शब्दाने वर्णन करणे शक्य नाही. ती केवळ अमृताची ओतलेली होती किंवा अर्जुनाचे प्रेम पिऊन तिला उन्माद झाला होता. म्हणूनच ती अर्जुनाचे मोहाने इतकी अर्जुनाच्या ठिकाणी आसक्त झाली की ती अर्जुनाहून निघतच नव्हती. म्हणून विसरू काय येणे, तो ईश्वरू कवळाचा कवणे, जो आपुले मान नेणे आपणची. मग तरी मागील ध्वनिया तू, मज गमला सावियाची मोहितू, जे बलात्कारे असे म्हणतू परीस बापा. अर्जुना जेणे जेणे भेदे, तुझे का चित्त बोधे, तैसे तैसे विनोदे निरूपी जेल. तो काही सया नाम योगू, तयाचा कवण उपेगू, अथवा अधिकार प्रसंगू कवणा येथ. ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई, ते आघवेची पाही सांगेना आता. तू चित्त देऊनी अवधारी, ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोली जेल ते पुढारी कथा आहे. श्रीकृष्ण अर्जुनाशी संगू, न सांडोनी सांगेल योगू, तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम पंचमोध्याय. अशी आपण कितीही बडबड केली तरी कथा सुटून विषयांतर होईल, पण त्या प्रेमदृष्टीचे शब्दाने यथार्थ वर्णन होणार नाही. ज्याप्रमाणे गायीला वासरे पुष्कळ असतात, पण वासराला गाय एकच असते, म्हणून वासरालाच गायीचे अनन्य प्रेम असते. पण गायीला वासराचे प्रेम तितके नसते असे म्हणता येत नाही. गायीचेही वासरावर अत्यंत प्रेम असते. त्याप्रमाणेच भक्ताला एकच भगवान असतो आणि भगवंताला भक्त पुष्कळ असतात. म्हणून भक्ताचेच भगवंतावर निस्सीम प्रेम असते. पण याचा अर्थ असा नाही की भगवंताचे भक्तांवर तितके प्रेम राहत नाही. लहान मुलावर आई जशी आपल्या सर्वस्वी प्रेमाची छाया करते, त्याप्रमाणे भगवानही आपल्या प्रेमाने
अत्यंत अहंकार रहित झालेल्या म्हणजेच अत्यंत बाल झालेल्या भक्तावरही तशीच आपली निश्चिम प्रेमाची छाया करतात. असे देव भक्त परस्परांवर स्वाभाविक निस्सीम प्रेम करतात. याचे कारण असे आहे की जीवाने मी ब्रह्म आहे हे ओळखल्या वाचून तो मुक्त होत नाही. जीवाला मोक्ष मार्गाचा उपदेश करण्याकरता प्रतिबिंब रूप असलेल्या जीवाच्या अपेक्षेने बिंबरूप परमेश्वराचे ठिकाणी हीच अहम ब्रह्मास्मी विद्यावृत्ती व त्या वृत्तीतूनच जीवाला कल्याण मार्गाचा उपदेश करणारे वेद प्रगट होतात. ही अहम ब्रह्मास्मी विद्यावृत्ती श्री गुरुचे मूळ रूप होय असे अमृतानुभवातील मंगलाचरणात गुरुनित्याख्यया लोके विद्या साक्षात द्विशांकरी या श्लोकाने माऊलींनी सांगितलेले आहे. म्हणजेच परमेश्वरच गुरु रूपाने नटतो. शिष्याच्या निष्कपट सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले असता ते या आपल्या अहम ब्रह्मास्मी विद्या वृत्ती रूपाने शिष्याच्या हृदयात प्रकट होतात. पण मूळ ब्रह्मस्थिती निर्विकल्प आहे, म्हणजे तेथे स्वरूपाचीही जाणीव नाही. ती मूळची जाणीव रहित निर्विकल्प स्थिती नित्य कायम ठेवण्याकरता अहम ब्रह्मास्मी ही जाणीव नाहीशी झाली पाहिजे. ती प्रेमात नाहीशी होते. म्हणून भक्त निर्विकल्प होण्याकरता भगवंताचे निस्सीम प्रेम करतो व भगवंतही भक्तांवर निस्सीम प्रेम करीत असतो. निस्सीम प्रेम हे आत्म्याचे स्वरूप आहे. म्हणून भगवान भक्ताचा आत्मा होतो व भक्त भगवंताचा आत्मा होतो. ज्ञानी त्वात्मैव मे गतम ज्ञानी त्वात्मैव मे मतम असे भगवंतांनी म्हटलेच आहे. म्हणून या शब्द विस्ताराचा काय उपयोग? जो अमर्याद भगवान आपली मर्यादा आपण जाणू शकत नाही तेथे दुसरा कोण त्याला मर्यादा घालू शकेल? म्हणजे भगवंताचे प्रेमाला मर्यादाच नाही, म्हणजे शब्दाने त्याचे वर्णन होऊ शकतच नाही. वर भगवंतांनी अर्जुनाच्या मनातला आशय जाणला असे जे म्हटले, त्यावरून मला असे वाटते की भगवान खरोखर अर्जुनाच्या प्रेमाने अर्जुनाच्या सर्वस्वी स्वाधीन होऊन गेले. कारण आपणहून भगवान अर्जुनाला म्हणतात, बापा अर्जुना ऐक. अर्जुना, ज्या ज्या रीतीने तुझे समाधान होईल व तुला समजेल त्या त्या रीतीने मोठ्या आनंदाने सांगेन. पहा, योग हे नाव कशाला आहे? त्याने कोणता लाभ होतो किंवा त्याचा अधिकार कोणाला आहे असे जे जे सांगणे अवश्य आहे ते सर्व आता सांगतो. पहा, तू मात्र एकाग्र चित्ताने श्रवण कर. असे म्हणून भगवान श्रीकृष्ण जे सांगणार तेच पुढे निरूपण होणार आहे. भगवंतांचा अर्जुनाशी जो सख्य प्रेमाचा संबंध होता तो श्री निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पुढे स्पष्ट करून सांगू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सद्गुरु कृपेने श्री ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा गुढार्थ दीपिकेसह अनुवाद या ठिकाणी पूर्ण झाला. तो सद्गुरु चरणी समर्पण असो. कर्मयोग व संन्यास या दोन्ही मार्गाचे सरमिसळ निरूपण ऐकून अर्जुनाच्या मनात घोटाळा निर्माण झाला व आपल्याला श्रेयस्कर मार्ग कोणता याचा निवाडा त्याला करता येईना. म्हणून त्याने भगवंताला यापैकी मला श्रेयस्कर मार्ग कोणता हे तूच सांग अशी विनंती केली. भगवंतांनी पुन्हा दोन्ही मार्ग हे मोक्ष मार्गच आहेत किंवा भगवत प्राप्ती करून देणारेच आहेत असं अर्जुनाला समजून सांगितलं. पण त्यातल्या त्यात कर्मयोगच अधिक चांगला असे सांगितले व पुढे म्हणाले
की अर्जुना, संन्यास देखील कर्मयोगाचे अनुष्ठान केल्या वाचून प्राप्त होत नाही. विषय सुखाची इच्छा निःशेष सोडून निष्काम चित्ताने कर्मयोगाचे अनुष्ठान होऊ लागले असता चित्त सम होते. ही चित्ताची समस्थिती म्हणजे साक्षी रूप ज्ञान स्थिती होय. या ज्ञानरूप साक्षी स्थितीत ज्ञानी पुरुष जे असतात ते सर्व कर्म आणि मनसा संन्यास्य असते. मनाने सर्व कर्माचा संन्यास करून राहतात. मनाने सर्व कर्माचा संन्यास करणे म्हणजेच आत्मज्ञानाचे अनुभवाने मी केवळ साक्षी आहे, माझे ठिकाणी कर्म नाही व मी करता नाही, मी सर्वाहून निराळा असंग आहे असे पाहणे होय. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जोपर्यंत कर्तृत्व बुद्धी जात नाही तोपर्यंत मनुष्य नैष्कर्म्य किंवा कर्मरहित होऊ शकत नाही. ही नैष्कर्मतेची गुरुगम्य खूण आहे. हा सर्व कर्म संन्यास व भगवे वस्त्र परिधान करून संन्यास विधीने विहित कर्माचा त्याग करणे हा संन्यास एक नव्हे. सर्व कर्म संन्यास बाह्य नाही, अंतर आहे व तो सर्व काम परित्यागे च सर्व कर्म संन्यास सिद्धो भवती. सर्व कामना नाहीशा झाल्या की सर्व कर्म संन्यास होतो, म्हणजे कर्तृत्व बुद्धीच राहत नाही असे आचार्य म्हणतात. असे आपले सर्व कर्मरहित साक्षी स्वरूप कळल्यानंतर तो साक्षी रूप निर्गुण स्वरूपाचा प्रत्यय दृढ करण्याकरता अभ्यास करता यावा व त्याला जितका अधिक अवसर मिळेल तितका मिळाला पाहिजे, म्हणून बाहेरही विहित कर्माचा त्यागरूप संन्यास करावा लागतो. त्या ज्ञानी पुरुषाच्या देहादिकांचे ठिकाणी कर्मकर्तृत्व आदी सर्व दुसऱ्याला जरी दिसत असले तरी तो ज्ञानी पुरुष त्याचा संबंध कधीही वागवीत नाही. म्हणजे कर्म व कर्तृत्व याच्या अस्तित्वाचे त्याला ज्ञानच होत नाही, म्हणून त्याचा सर्व कर्म संन्यास होतो. कर्माचे व कर्तृत्वाचे ज्ञान होते तोपर्यंत कर्मसंन्यास सर्व कर्मसंन्यास होणे कसे शक्य आहे. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी जेव्हा बाहेर कोणतेच कर्म होताना दिसत नाही तेव्हा त्याचा सर्व कर्म संन्यास होतो असे कोणी म्हणत नाही. कारण तसा बाह्य सर्व कर्म संन्यास कुणाचाच होत नाही. कर्म व कर्माचे कर्तृत्व हे दोन्ही वस्तुतः आत्म्याच्या ठिकाणी नाहीत, ते अज्ञानामुळे भासतात व अज्ञान ज्ञानाने नाहीसे झाले की मग सूर्यप्रकाशाप्रमाणे सर्वत्र एक आत्म्याचाच अनुभव येतो. त्या वाचून दुसऱ्या कशाचाच प्रत्यय येत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे. असा हा कर्मसंन्यास कर्मयोग्याचाही होतो. म्हणजे बाहेर तो कर्मे करीत असलेला दिसतो, पण अंतःकरणात मी कर्म करतो अशी त्याचे ठिकाणी कर्तृत्व बुद्धी उत्पन्न होत नाही. अशा रीतीने कर्मयोग्याचा कर्मयोग त्याच्या ठिकाणी कर्म संन्यास रूप ज्ञान उत्पन्न करून देऊन पुढे चालू राहतो. हेच या 5व्या अध्यायात सांगितले असल्यामुळे या अध्यायातील विषयाला संन्यास योग हे नाव दिलेले आहे. आपल्या ठिकाणी कर्म नाही व त्याचे कर्तृत्वही नाही याचा साक्षात अपरोक्ष अनुभव येऊन पाहण्यासाठी भगवंतांनी योगाभ्यासही सांगितला. कर्मयोगाने
कर्मयोगाबरोबर योगाभ्यास केला असता त्याला सदेह सच्चिदानंद ब्रह्म स्वरूप असल्याचा अनुभव येतो व सर्व विषय वासना शून्य अशी परमशांती प्राप्त होते. श्रीमद सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजार्पणमस्तु.